सांगलीतील जत येथील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरील नाव अज्ञातांनी बदललंय। राजाराम बापू पाटील हे नाव खोडून त्या जागी राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असं करण्यात आलंय। या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा हा कारखाना आहे, तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी याआधी कारखाना सुरू होऊ न देण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे जयंत पाटील आणि पडळकर यांच्यातील संघर्ष आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे। लोकांचं समर्थन आमच्या बाजूने जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्थापित पुढाऱ्यांना झालेली आहे। आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता जतच्या सगळ्या विषयावरती एकत्रित येत आहे, तर माझा जतचा कारखाना सभासदांना देऊन टाका ना। तुम्हाला जतची इतकी चिंता आहे, जतची इतकी काळजी आहे, नाहीतर मी तर धुराड पेटवूच देणार नाही। मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे। आंदोलन आंदोलन कशाला करायला लागते? मी एकटा गेलो तिथं बाद झालं।